नमस्कार मैत्रिणींनो, कधी शांतपणे बसल्यावर तुमच्या मनात ही शंका डोकावली आहे का की तुमच्या आयुष्यात असलेली ती व्यक्ती खरोखर तुमच्यासाठी वेडी आहे की फक्त तिचा फावला वेळ घालवण्यासाठी तुमचा वापर करते? आजच्या या आभासी जगात प्रेम व्यक्त करणं किती स्वस्त झालंय नाही का? कोणीही सहज आय लव्ह यू म्हणतं, तू माझ्यासाठी खास आहेस या शब्दाचा वर्षाव करतं आणि आयुष्यभर सोबत देईन अशी स्वप्नही दाखवतं. पण या शब्दाच्या झगमगाटामागे दडलेल्या त्या पुरुषाचा खरा चेहरा आणि त्याचे खरे हेतू आपण ओळखू शकतो का? की आपण केवळ एका गोड भ्रमात जगतोय? लक्षात ठेवा, एखाद्याचे खरे इरादे ओळखणं हे आजच्या काळातील सर्वात गुंतागुंतीचं कोडं बनलं आहे. म्हणूनच आज मी तुमच्या समोर नात्यातील अशा 7 धगधगत्या वास्तव्याच्या खुणा उलगडणार आहे, ज्यावरून तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. हा माणूस तुमच्याशी केवळ मनाचा खेळ खेळतोय की त्याला तुमच्यासोबत आयुष्य घडवायचं आहे हे या खुणांमधून स्पष्ट होईल. ही कोणतीही गुलाबाची फुलं, महागड्या भेटवस्तू किंवा केवळ गोड बोलण्याची वरवरची यादी नाही, तर हे त्या पुरुषाच्या मानसिकतेचे असे आरसे आहेत जे कधीच खोटं बोलत नाहीत. आजचा हा व्हिडिओ तुम्ही केवळ पाहू नका, तर यातील प्रत्येक शब्द आपल्या नात्याशी जोडून पहा, कारण 7वी खूण इतकी शक्तिशाली आणि धक्कादायक आहे की ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यावरील प्रेमाची पट्टी कायमची निघून जाईल. तुम्ही कधी असा पुरुष पाहिला आहे का ज्याच्यात हे सर्व गुण आहेत? तुमचं उत्तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आकर्षण आणि क्षणिक मोह या पलीकडे जाऊन जेव्हा एखादा पुरुष तुमच्या आत्म्याच्या आणि तुमच्या अस्तित्वाचा विचार करतो तेव्हाच ते खरं प्रेम असतं. तर मग तयार आहात ना त्या 7 रहस्याचा उलगडा करण्यासाठी? चला तर मग जाणून घेऊया. यातील पहिली महत्वाची गोष्ट आणि जो आपला पहिला संकेत आहे तो म्हणजे तो तुम्हाला फक्त ऐकत नाही तर तुम्हाला अनुभवतो. जेव्हा एखादी स्त्री बोलते तेव्हा ती फक्त माहिती सांगत नसते, तर ती तिचं हृदय तुमच्या समोर उघडत असते. सर्वात मोठा बदल हा दिसतो की तो तुमची मतं आणि तुमचं बोलणं शांतपणे ऐकतो. पण हे ऐकणं फक्त उत्तर देण्यासाठी नसतं, तर ते तुम्हाला समजून घेण्यासाठी असतं. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे प्रत्येकाला फक्त स्वतःच बोलायचं आहे, तिथे जर एखादा पुरुष त्याचं सर्व काम बाजूला ठेवून त्याचा फोन उलटा करून तुमच्या शब्दांना मान देत असेल तर समजा तो तुमच्यावर मनापासून प्रेम करतोय. अनेकदा आपण पाहतो की आपण ऑफिसमधला एखादा ताण किंवा घरातील एखादी छोटीशी कुरबुर सांगत असतो आणि समोरचा माणूस फक्त मान हलवत असतो. पण तुमच्यावर खरं प्रेम करणारा माणूस तुमच्या शब्दामागची अस्वस्थता ओळखतो. जर तुम्ही आठवड्याभरापूर्वी त्याला सहज बोलता बोलता सांगितलं असेल की मला आज डोकं दुखते किंवा मला आज अमुक एक गोष्ट खावीशी वाटते आणि पुढच्या वेळी भेटताना त्याने तुमची खुशाली विचारली किंवा तुमच्या आवडीची छोटी गोष्ट सोबत आणली, तर समजा तुम्ही त्याच्यासाठी खरंच खूप स्पेशल आहात. त्याला तुमच्या स्वप्नांची भीती वाटत नाही, उलट तो तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला व्यासपीठ देतो. जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल बोलता तेव्हा त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा आदर दिसतो. या उलट जो माणूस फक्त तुमचा वेळ घालवण्यासाठी तुमच्या आयुष्यात आला आहे त्याला तुमच्या भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. तुम्ही काही महत्वाचं सांगत असताना तो वारंवार घड्याळ बघतो, फोनवरचे नोटिफिकेशन्स चेक करतो किंवा तुमच्या बोलण्याचा ओघ स्वतःच्या पराक्रमाकडे वळवतो. खरोखर ऐकून घेणं ही जगातील सर्वात महागडी भेट आहे आणि जो पुरुष तुम्हाला हा वेळ आणि हे लक्ष देतो तो खऱ्या अर्थाने तुमच्या अस्तित्वाचा सन्मान करत असतो. पण मैत्रिणींनो, केवळ तुमचं बोलणं ऐकणं पुरेसं नसतं. अनेकदा काही पुरुष गोड बोलून तुमचं मन जिंकतात, पण जेव्हा कृतीची वेळ येते तेव्हा ते गायब होतात. म्हणूनच आपण पुढे बघूया. जो पुढचा संकेत आहे तो म्हणजे त्याचे शब्द हवेत विरत नाहीत तर त्याच्या कृतीत उतरतात. मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणि अशा गप्पा मारणं खूप सोपं असतं, पण कठीण प्रसंगात स्वतःचा हात पुढे करणं हीच खरी मर्दांगिनी आहे. जो पुरुष तुम्हाला मनापासून इच्छितो त्याच्या शब्दात आणि वागण्यात कधीच विसंगती नसते. जर त्याने म्हटलं असेल की मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्या पाठीशी उभा राहीन, तर जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येतं तेव्हा तो फोनवर सल्ले देण्यापेक्षा तुमच्या शेजारी उभा राहण्याला जास्त महत्त्व देतो. स्त्रियांना अशा पुरुषाची साथ हवी असते ज्यांच्या शब्दांवर त्या डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात. जर त्याने सांगितलं असेल की तो संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला कॉल करेल किंवा भेटायला येईल, तर तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याचा शब्द पाळतो. जर एखादं काम निघालं आणि त्याला येणं शक्य नसेल
तर तो तुम्हाला गृहीत न धरता वेळेवर कळवतो आणि तुमची माफी मागतो. हा आदरच एका सुदृढ नात्याचा पाया असतो. तो तुम्हाला प्राधान्य देतो. त्याच्या आयुष्यात कितीही महत्वाचं काम असलं तरी तुमच्या एका आवाजासाठी किंवा एका भेटीसाठी तो वेळ चोरून काढतो. या उलट टाइमपास करणाऱ्या पुरुषाकडे वचनाची मोठी यादी असते पण निभावण्याची शून्य तयारी. तो तुम्हाला मोठी स्वप्न दाखवेल पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येईल तेव्हा तो बहाण्याचा डोंगर उभा करेल. तो म्हणेल की तू खूप खास आहेस पण त्याच्या कृतीतून तुम्हाला नेहमी दुय्यम असल्याचा भास होईल. लक्षात ठेवा, बोलणारे ओठ खूप असतात पण दिलेला शब्द पाळणारे हात फार कमी. जो पुरुष तुमच्या लहान लहान गरजांची आणि शब्दांची कदर करतो त्याच्यासाठी तुम्ही केवळ एक पर्याय नसून त्याच्या आयुष्याचा कणा असता. त्याचे कर्मच आरशासारखे स्वच्छ असतात जे त्याच्या प्रेमाची साक्ष देतात. इतकंच नाही तर जो आपला पुढचा तिसरा संकेत आहे तो म्हणजे तो तुमच्या यशाचा आरसा बनतो, अडथळा नाही. एका स्त्रीसाठी तिचं स्वप्न आणि तिचं करिअर हे केवळ काम नसतं तर ती तिची स्वतःची ओळख असते. तुमच्यावर खरं प्रेम करणारा पुरुष तुमच्या स्वप्नांचा सर्वात मोठा पाठीराखा असतो. तो तुम्हाला फक्त पुढे जाताना पाहत नाही तर तुम्ही पडलात तरी सावरणारा तो पहिला हात असतो. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन साध्य करता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची चमक ही तुमच्या स्वतःच्या आनंदापेक्षाही जास्त असते. त्याला तुमच्या प्रगतीची भीती वाटत नाही, उलट तो अभिमानाने जगाला सांगतो की ही माझी आहे. स्त्रीच्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा तिला घर आणि तिची स्वप्न यामध्ये निवड करायला भाग पाडलं जातं. पण जो पुरुष तुम्हाला मनापासून इच्छितो तो कधीही तुमच्या समोर अशी आट ठेवत नाही. तो म्हणतो तू तुझे पंख पसर, आकाश गाठण्यासाठी मी तुला बळ देईल. तो तुमच्या लहान लहान यशाचे सुद्धा सोहळे साजरे करतो. या उलट जो माणूस तुमच्या आयुष्यात फक्त वेळ घालवण्यासाठी आला आहे त्याला तुमच्या प्रगतीचा मत्सर वाटू लागतो. तो तुमच्या स्वप्नांना छंद म्हणून हिणवतो किंवा याची काय गरज आहे असं म्हणून तुम्हाला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या प्रेमात सत्ता नसते तर सहभाग असतो. जो पुरुष तुमच्या कर्तृत्वाचा आदर करतो आणि तुम्हाला अधिक चांगलं बनण्यासाठी प्रेरित करतो तोच तुमच्या आयुष्याचा खरा जोडीदार असतो. या प्रवासात पुढची महत्वाची गोष्ट आणि आपला चौथा संकेत म्हणजे कठीण काळात तो तुमचं वादळातील घर बनतो. चांगल्या दिवसात जेव्हा सर्व काही सुरळीत असतं तेव्हा प्रेमाच्या अनाबका घेणं खूप सोपं असतं. पण नात्याची खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा तुमच्या आयुष्यात वादळ येतं. तुमच्या कठीण काळात, तुमच्या आजारपणात किंवा जेव्हा तुम्ही भावनिक दृष्ट्या पूर्णपणे खचलेले असता तेव्हा तो पुरुष एखाद्या डोंगरासारखा तुमच्या पाठीशी उभा राहतो. स्त्रियांना अशा पुरुषाची गरज असते जो त्यांच्या कमकुवतपणातही त्यांना साथ देईल. जेव्हा तुम्ही चिडचिड करता, जेव्हा तुम्ही रडता किंवा जेव्हा तुम्हाला स्वतःलाही स्वतःची साथ नकोशी वाटते तेव्हा तो तुम्हाला सोडून जात नाही. तो तुम्हाला जज करत नाही, उलट तो तुम्हाला शांत करतो. तो म्हणतो काही हरकत नाही, मी आहे ना. तुमच्या आयुष्यातील अशा काळ्या रात्रीमध्ये जो तुमच्यासोबत जागून काढतो तोच खरा पुरुष. उलट जो माणूस फक्त मोजमजेसाठी तुमच्या आयुष्यात आहे तो तुमच्या अडचणीच्या वेळी अचानक व्यस्त होऊ लागतो. जेव्हा त्याला दिसतं की आता तुमच्याकडून त्याला सुख किंवा मनोरंजन मिळणार नाही तेव्हा तो हळूहळू अंतर राखायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, जो तुमच्या अश्रूंना घाबरून पळून जात नाही तर ते पुसण्यासाठी आपला खांदा पुढे करतो. त्याचं तुमच्यावरचं प्रेम हे निस्वार्थी आणि अजरामर असतं. कठीण काळात सोबत देणारा माणूस जवळचा वाटतो हे खरं आहे, पण एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही नात्यात श्वासासारखी महत्वाची असते. ती जर नसेल तर तुमचं प्रेम एका क्षणात अपमानास्पद ठरू शकतं. म्हणूनच आता पुढे बघूया. जो आपला पाचवा संकेत आहे तो म्हणजे तो तुमचा सार्वजनिक सन्मान जपतो. आदर हा प्रेमाचा पाया आहे आणि सन्मान हा त्याचा पुरावा. तो पुरुष केवळ चार भिंतीच्या आतच नाही तर जगासमोर सुद्धा तुम्हाला सन्मान देतो. अनेकदा पुरुष प्रेमाच्या गप्पा मारतात पण चार लोकात गेल्यावर आपल्या स्त्रीचा अपमान करतात किंवा तिला कमी लेखतात. पण जो तुम्हाला खरोखर इच्छितो तो आपल्या मित्रमंडळीत किंवा नातेवाईकात तुमचं नाव आदराने घेतो. तो तुमच्या विचारांना किंमत देतो आणि इतरांसमोर तुमची बाजू खंबीरपणे मांडतो. स्त्रीसाठी सन्मान ही सर्वात मोठी संपत्ती असते. जर तो तुम्हाला इतरांसमोर टोकणारा नसेल, तुमच्या उणिवा काढणारा नसेल आणि तुमच्या अस्तित्वाचा जगासमोर अभिमान बाळगत असेल तर समजा तो तुमच्यासाठी योग्य माणूस आहे. तो तुम्हाला कधीच असं वागवत नाही की ज्यामुळे तुमची इज्जत कमी होईल.
तो तुमच्या नाही म्हणण्याचा सुद्धा आदर करतो. या उलट ज्याला तुमच्यामध्ये फक्त तात्पुरता रस आहे, तो अक्सर तुमच्या भावनांची चेष्टा करतो किंवा लोकांसमोर तुम्हाला खाली दाखवून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जो पुरुष तुम्हाला जगासमोर राणीसारखं वागवतो, त्याच्या हृदयात तुमच्यासाठी असलेलं सिंहासन कधीच डळमळीत होत नाही. हे सर्व मुद्दे तर केवळ सुरुवात आहे, पण खरी पारख तेव्हा होते जेव्हा आपण 6व्या संकेताकडे वळतो, आणि तो संकेत म्हणजे तो तुमच्याशी पूर्णपणे प्रामाणिक आणि पारदर्शक असतो. एक स्त्री जेव्हा नात्यात असते तेव्हा तिला सर्वात जास्त भीती वाटते ती म्हणजे धोक्याची किंवा लपवाछपवीची. जो पुरुष तुमच्यावर खरं प्रेम करतो त्याच्या आयुष्यात अशा कोणत्याही गुप्त गोष्टी नसतात ज्या तुम्हाला सांगितल्यानंतर नातं तुटेल अशी त्याला भीती वाटेल. तो त्याचा विचार, त्याच्या भावना आणि अगदी त्याच्या चुका सुद्धा तुमच्या समोर उघडपणे मांडतो. आजच सोशल मीडियाच्या युगात जिथे पासवर्ड लपवणं किंवा चॅट्स डिलीट करणं हे सामान्य झालंय, तिथे जर एखादा पुरुष त्याचा फोन तुमच्या समोर निस्वार्थपणे ठेवू शकत असेल आणि त्याच्या बोलण्यात कधीच विसंगती नसेल, तर तो तुमच्या विश्वासाला पात्र आहे. प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खोटं न बोलणं नव्हे, तर तुमच्यापासून काही न लपवणं. जर त्याच्याकडून एखादी चूक झाली तर तो ती मान्य करतो. तो तुम्हाला अंधारात ठेवून तुमची दिशाभूल करत नाही. या उलट ज्याला फक्त वेळ घालवायचा आहे, तो सतत काहीतरी लपवत असल्यासारखं वागतो. त्याच्या फोनचे कॉल्स लपवून घेणं किंवा तुमच्या प्रश्नांना गोलमाल उत्तर देणं ही धोक्याची लक्षणं आहेत. जो तुमच्याशी आरशासारखा स्वच्छ वागतो तोच तुमच्या भविष्यासाठी सुरक्षित जोडीदार असतो. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक भागाकडे, जो आपला 7वा संकेत आहे, आणि तो म्हणजे तो तुम्हाला त्याच्या भविष्याचा अविभाज्य भाग मानतो का? हा सर्वात शक्तिशाली संकेत आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की एखादा माणूस आज आपल्यावर खूप प्रेम करतोय म्हणजे तो आयुष्यभर सोबत राहील, पण हा आपला सर्वात मोठा भ्रम असू शकतो. जो माणूस तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तो फक्त आजच्या डिनरचा किंवा उद्याच्या फिरण्याचा बेत आखत नाही, तर तो त्याच्या पुढच्या 5-10 वर्षाच्या योजनांमध्ये तुम्हाला गृहीत धरतो. जेव्हा तो त्याच्या करिअरबद्दल, घराबद्दल किंवा भविष्यातील जबाबदाऱ्यांबद्दल बोलतो तेव्हा त्यात मी ऐवजी आपण हा शब्द असतो. पण पुढे असं करूया, आपल्याला हे घर घ्यायचं आहे, आपलं भविष्य असं असेल, हे शब्द त्याची तुमच्याबद्दलची बांधिलकी सिद्ध करतात. जो तुमच्यावर प्रेम करतो तो लग्नासारख्या किंवा आयुष्यभराच्या साथीसारख्या विषयावर बोलताना कचरत नाही. या उलट जो पुरुष फक्त टाइमपास करत असतो तो भविष्याच्या गप्पा निघाल्या की विषय बदलतो किंवा बघूया पुढे काय होतंय ते असं म्हणून वेळ मारून नेतो. जर एखादा पुरुष तुमच्याशी आज प्रेमाच्या गप्पा मारतोय पण त्याच्या भविष्यात तुमचं स्थान नक्की नाहीये, तर सावध व्हा. तो फक्त तुमचा वेळ घालवतोय. जो पुरुष तुम्हाला हक्काने स्वतःच्या घराची आणि भविष्याची राणी बनवतो तोच खऱ्या अर्थाने तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असतो. तर मैत्रिणींनो, हे होते ते 7 संकेत जे तुमच्या आयुष्यातील त्या पुरुषाचा खरा चेहरा समोर आणतात. खरं प्रेम कधीच गुंतागुंतीचं नसतं, त्यात स्पष्टता, आदर आणि सुरक्षितता असते. जर तुमच्या जोडीदारामध्ये हे सर्व गुण असतील तर तुम्ही खरोखर नशीबवान आहात. त्याची कदर करा. पण जर यामध्ये कमतरता असेल तर स्वतःशी खोटं बोलू नका. तुम्ही अशा प्रेमासाठी पात्र आहात जे तुम्हाला तोडणार नाही तर तुम्हाला अधिक समृद्ध करेल. स्वतःची किंमत ओळखा आणि लक्षात ठेवा, तुमचं सुख कुणाच्या तरी वागण्यावर अवलंबून नसावं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातील कोणता संकेत तुमच्या अनुभवाशी मिळता जुळता आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.